हॅलो नमस्कार, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सो आज मी बनवते आहे मस्त होममेड पाणीपुरी आणि त्यासाठीच पांढरे वाटाणे मी आदल्या दिवशी भिजत घातलेले, जे आता मी बॉईल करून घेणार आहे, शिजवून घेणार आहे. सोबतच त्याच्यामध्ये मी ॲड करते आहे एक बटाटा, थोडंसं मीठ आणि हळद आणि गरजेपुरतं पाणी. सो ह्याचा मी रगडा बनवणार आहे आणि हे बघा 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये मस्त बटाटे आणि वाटाणे शिजून रेडी झाले आहेत. ते आता मी स्मॅश करते आहे. त्याच्यामध्ये मी ॲड केलं लाल मिरची पावडर आणि चाट मसाला. तर खूप दिवसापासून पाणीपुरी खायची इच्छा झालेली, पण बाहेरची पाणीपुरी आत्ता पावसामध्ये खायला मला अजिबात आवडत नाही, त्यामुळे हा सगळा घाट. सो इथे मी बनवते आहे पाणीपुरीसाठी स्पेशल पाणी. सो मी घेतलेलं कोथिंबीर, पुदिना आणि एक हिरवी मिरची, सोबतच मीठ, जिरं आणि थोडासा चाट मसाला हे सगळं घालून आणि थोडंसं आलंसुद्धा घालून मी मस्त ग्राइंड करून घेतलं. सोबतच माझ्याकडे गोड चटणी बनवलेली होती, खजूर, चिंच आणि गुळाची, ती ॲड केली. त्याबरोबर मी ॲड केला चाट मसाला, हिंग आणि हे सगळं घालून हवं तेवढं पाणी ॲड केलं. तर पाणीपुरी म्हटलं की आंबटपणा हवा, म्हणून मी थोडंसं अजून चिंचेचं पाणी ॲड केलं आणि एक अख्खं लिंबू आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून मस्त आंबट, गोड, तिखट असं पाणीपुरीचं पाणी रेडी झालं. आणि हा आला आमचा बोका पाणीपुरी खायला. चला तर बाय बाय.